पाहतो की मालेगावचे प्रकरण प्रचंड तापले. सोशल मीडियावरती असेल, माध्यमांवरती असतील, लोक त्या मुलीचे फोटोज असलेले पोस्टर व्हायरल करतायत, आंदोलन करतायत, सगळ्या गोष्टी आहेत. तर समाज म्हणून आपण कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणं महत्वाचं आहे? म्हणजे ह्या संदर्भात का पोस्टर व्हायरल वगैरे त्या पीडित बालिकेची, तिच्या कुटुंबाची, तिचे जे काही रिलेटिव्ह आहेत किंवा ऍड्रेस, स्कूलचं नाव वगैरे ह्याची कुठेही वाच्यता व्हायला नाही पाहिजे असं कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि हे जर असं होत असेल तर तो पीडितेला म्हणजे अन्यायच आहे तिच्यावर तो, खरं तर. कारण आता ती तर नाहीये या जगात हे सगळं बघणार, पण आता मग तिची जर अशी बॅड पब्लिसिटी होते ना, मग असं त्याला कायद्याने कडक शासन आहे. म्हणजे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने या संदर्भात दखल घेतलेली आहे. जेव्हा FIR वगैरे रजिस्टर होते किंवा पूर्ण चार्जशीट मध्ये सुद्धा तिचं नाव निर्भया अशा स्वरूपात लिहावं लागतं. तिचा ऍड्रेस सुद्धा लिहिला जात नाही. त्यामुळे आता जर असं जर चालू असेल, म्हणजे जर मी आता ते फार बघितलं नाहीये, पण तर मग ते चुकीचं आहे. मग पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. आणि जर मीडिया असं प्रसारण करत असेल तर त्याच्यावर कडक पावलं उचलायला पाहिजेत. म्हणजे नाही तर तिची आयडेंटिटी डिस्क्लोज झाली, म्हणजे थोडक्यात चालणार नाहीये. तसं कायद्याच्या चौकटीत बसत नाही ते.